महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं बार्शी या ठिकाणी दिनांक 28/4/2024 रोजी रविवारी सकाळी 10:30 वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी सभेकरता येणार आहे। तरी या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातील उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील तमाम जनतेला, माता भगिनींना, नागरिकांना, शेतकरी बांधवांना, तरुण मित्र बांधवांना सर्वांना नम्रतेची विनंती करतो की ज्या व्यक्तिमत्वामुळं आज बार्शी तालुक्याला 2,500 कोटीहून अधिक निधी मिळालेला आहे। या ठिकाणी पाण्याचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागले, त्याची प्रत्यक्ष उपसा सिंचन योजनेची कामं सुरू झाली, साठवण तलावाची कामं सुरू झाली। फार मोठा शेतीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे। येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये 50,000 एकर जमीन बारमाही बागात होणार आहे। त्याचबरोबर MIDCची युद्ध पातळीवरती सुरुवात झालेली आहे, कारखानदारी उभारू लागलेली आहे। दुसरी MIDC व्हायला होती, संतनाद कारखाना चालू होतोय। बार्शी शहराला पाणी पुरवठ्याची योजना त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा या सर्वांच्या प्रयत्नातून सर्व स्तरावरती रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याचे विषय असतील, जलजीवन मिशन असेल, शेतीच्या पाण्याचे सर्व स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधवांनो काम झालेलं आहे, होतंय। भविष्य काळामध्ये पण आपल्याला त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपला एक भारत देश विकसित देश करायचा आणि त्या अनुषंगानं आपल्या मतदारसंघातून हक्काचा खासदार या ठिकाणी निवडून जाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला संबोधित करण्याकरता या ठिकाणी येत आहेत। तरी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सकाळी 10:30 वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी हजर राहावे अशी नम्रतेची विनंती करतो।